नमस्कार. आज आपण भरलेली शिमला मिरची कशी बनवायची ते बघणार आहोत. तर चला बघूया. मिरचीचं सारण बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे. 1 लसणाचा कांदा सोलून घालायचा आहे. अद्रकचा तुकडा घातलेला आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि कोथिंबीर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त इथे वापरू शकतो. तर हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्याला बारीक असं वाटण तयार करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे. वाटण तयार करून झाल्यानंतर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच मिक्सरच्या भांड्याला आपल्याला शेंगदाणे सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि या भाजलेल्या शेंगदाण्यांचा आपल्याला जाड बारीक असा कूट बनवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीचा कूट आपल्याला करून घ्यायचा आहे. तयार केलेल्या वाटणामध्ये आपण हे शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे आणि यामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले सुद्धा घालायचे आहेत. त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या तिखटाच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. अर्धा चमचा धणे जिरे पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. यामध्ये आपण कोथिंबीर आणि लसूण घातलेला आहे. त्याच्या मॉइश्चरमुळेच हे व्यवस्थित मिक्स होऊन जातं. यामध्ये पाणी घालायची गरज भासत नाही. त्यानंतर यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे. हे बेसन पीठ तुम्ही भाजून सुद्धा घालू शकता, पण इथे मी कच्चंच बेसन पीठ घालत आहे. बेसन पीठ घातल्यामुळे भाजीला छान घट्टपणा येतो आणि त्याचबरोबर चव सुद्धा छान येते आणि मिरचीमध्ये सारणाला बाइंडिंग सुद्धा येते. म्हणून आपण इथे 1 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. इथे मी पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे. शिमला मिरची ही आपल्याला भरलेली करायची म्हणून आपण छोट्या साईजची शिमला मिरची घ्यायची आहे. इ तुम्हाला जर देठाचा भाग नको असेल तर तुम्ही देठाच्या भागाकडून शिमला मिरची कट करून घेऊ शकता. पण इथे मी खालच्या बाजूने कट करून घेणार आहे म्हणजे देठाचा भाग तसाच राहील. अधिकच्या फुलीमध्ये आपल्याला शिमला मिरची कट करून घ्यायची आहे. अधिकच्या फुलीमध्ये शिमला मिरची कट केल्यामुळे चारही बाजूंनी सारणाला व्यवस्थित वाफ येते आणि मिरची छान शिजून होते. या पद्धतीने आपण सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. मिरची इथे कट करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. मिरचीमध्ये सारण भरताना अगदी दाबून भरायचं नाही. हलक्या हाताने त्यामध्ये सारण टाकत जायचं आहे. दाबून जर सारण भरलेलं असेल तर आतलं सारण तुम्ही कच्चं राहतं आणि आजूबाजूने मिरची शिजून होते. म्हणून आपल्याला आतपर्यंत वाफ जाईल इतपत सारण व्यवस्थित हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे. इथे सर्व मिरचीमध्ये सारण भरून झालेलं आहे. त्यानंतर हे आपण तेलामध्ये वाफेवरती शिजवून घेणार आहे. तर त्यासाठी कढईमध्ये आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त तेल वापरू शकता. इथे मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी व्यवस्थित फुटल्यानंतरच आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे. इथे पाव चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे. अगदी स्लो गॅसवरतीच आपल्याला या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत. उरलेलं जे सारण आहे ते आपण मिरची शिजत आल्यानंतरच घालायचं आहे सर्वात शेवटी. 1-2 मिनिट तेलावरती मिरची चारही बाजूंनी परतून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे. यामध्ये आपण तेलावरती मिरची शिजवून घेतोय म्हणून मिरचीला वाफ येण्यासाठी ताटामध्ये या पद्धतीने पाणी घालायचं आहे. ताटामध्ये पाणी घातल्यामुळे मिरचीमध्ये वाफ लवकर येते. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित अर्धवट मिरची शिजलेली आहे.
मिरची अर्धवट शिजल्यानंतर राहिलेलं जे सारण आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालायचं आहे आणि 1 ते 2 मिनिट तेलावरती परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण 1 कप पाणी घालणार आहे. इथे मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि आपण 5 ते 10 मिनिटांसाठी पुन्हा मिरची शिजवून घेणार आहे. झाकण ठेवताना आपल्याला यामध्ये झाकणावरती पाणी ठेवायचे म्हणजे मिरची लवकर शिजून होते. तुम्ही इथे बघू शकता 5 ते 10 मिनिटांनंतर अगदी व्यवस्थित अशी वाफ सुटलेली आहे. मिरचीचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे आणि सारण सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. मिरची या पद्धतीने दाबून बघितल्यास हाताला अगदी मऊ लागते म्हणजे आपली मिरची ही व्यवस्थित शिजलेली आहे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपल्याला यावरती कोथिंबीर घालायची आहे. तर ही आपली तयार झालेली भरलेली शिमला मिरची. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत टिफिनला सुद्धा देऊ शकता. सर्वांना आवडेल अशी अप्रतिम चव या भाजीची लागते. तर नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.